चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक जो झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतो. तर आज आपण 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी पोह्यापासून अगदी झटपट नाश्ता तयार करणार आहोत, जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल. चला मग जास्तीचा वेळ न दवडता हा नाश्ता कसा करायचा आहे ते बघूया. इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड बारीक कोणताही रवा वापरलात ना तरी चालेल. आपण याला मिक्सरमधून फिरवूनच घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही साहित्य घालून याची पावडर तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमधून फिरवताना एकदम याची बारीक पावडर तयार केली नाही ना, थोडीशी जाडसर असेल ना तरी देखील ह्या नाश्त्यामध्ये आपल्याला चालणार आहे. एका बाउलमध्ये ही पावडर आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, थोडीशी जाडसर ही पावडर आपण तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही याऐवजी ताक जरी घातलंत ना तरी देखील चालेल. आणि दही किंवा ताक हे दोन्ही जरी नसेल तर तुम्ही यामध्ये 1 लिंबू पिळून घातलंत ना तरीसुद्धा छान आंबटपणा येईल. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी पुन्हा घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमचं मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलं ना तरी देखील चालेल. आता हे मिश्रण आपल्याला साधारण 10 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपण नाश्ता करायला सुरुवात करायची आहे. तर इथे 10 मिनटं आपली झालेली आहेत. आता यामध्ये इथे मी 2 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसन आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही. आता इथे मी बारीक कट करून कांदा घातलेला आहे. किसून आपल्याला गाजर, बीट घालायचं आहे. त्यानंतर शिमला मिरची अगदी बारीक कट करून घातलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून घालायच्या आहेत. इथे मी 10 ते 12 पानं कढीपत्त्याची बारीक कट करून घेतलेली आहे. बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार बीट घालून सगळं मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे. मिश्रण थोडंसं आपल्याला घट्ट वाटते. इथे थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी घालताना बेताने घालायचं आहे. एकदम पण आपल्याला पातळ करायचं नाही आहे आणि घट्टसुद्धा आपल्याला हे ठेवायचं नाही आहे. तर मिश्रण असं आपलं हे परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक फोडणी तयार करून घालायची आहे. तर 1 चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, भरपूर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि हा तडका आपल्याला या मिश्रणावरती घालायचा आहे. त्यामुळे आपला नाश्ता आणखीन जास्त मस्त फ्लफी तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो. हा नाश्ता मस्त एकदम नरम आणि फ्लफी होण्यासाठी आपण यामध्ये इनो घालणार आहोत. जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोड्याचा वापर केलात ना तरी देखील चालेल. तर इथे मी 1 चमचा इनो घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फटाफट हे मिश्रण मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला नाश्ता तयार करायला घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये इथे मी 1 चमचाभर इतकं तेल घेतलेलं आहे. तर तेलाचा वापर या नाश्त्यासाठी जास्त करायचं नाही आहे. अगदी 1 चमचा तेल आपल्याला पुरेसं होतं. आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून असं पसरून घ्यायचं आहे. आता हा नाश्ता मी छोट्या छोट्या भागामध्ये करते. तुम्हाला जर एक साईजमध्ये अगदी मोठा हवा असेल, उत्तप्प्यासारखा जरी हा नाश्ता हवा असेल ना त्या साईजमध्ये तुम्ही करून घेतलात ना तरी देखील चालेल. आता यावरती आपल्याला मुलांच्या आवडीचं चीज घालायचं आहे. तर मुलांना चीज घातलेला नाश्ता खूप आवडतो. तर आता मी इथे वरून थोडंसं चीज घालणार आहे. तुमच्या घरात जे चीज उपलब्ध असेल, मोझरेला किंवा प्रोसेस चीज, ते तुम्ही घातलंत ना तरी देखील चालेल. आता यावरती आपल्याला चीज छान असं मेल्ट होण्यासाठी आपल्या यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपलं चीज व्यवस्थित असं मेल्ट होतं. आता या नाश्त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. मुलांना ज्या भाज्या आवडत नसतील आणि तुम्हाला त्या खाऊ घालायच्या असतील तर यामध्ये तुम्ही बारीक बारीक कट करूनसुद्धा तुम्ही या भाज्या घातल्यात ना तर मुलांना कळणार देखील नाही की यामध्ये आपण भाज्या ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे हा नाश्ता अतिशय पौष्टिक आणि चविष्ट तयार होतो. तर तुम्ही बघू शकता बघा, चीज छान असं मेल्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा नाश्ता आपला काढून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम नाश्ता आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि या नाश्त्याला तुम्ही चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर खाल्लात तरी देखील चालेल. मस्त एकदम चविष्ट आणि चवदार लागतो. नक्की ट्राय करून बघा.
आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.